हॅलो फ्रेंड्स, मी संगीता। आज आपण पावभाजीची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग बघू आपण काय काय लागतं ते। बटाटे घेतलेत मोठे 3 मोठे आकाराचे 3 आपण असे चिरून घेतलेत आणि पाण्यात घालून ठेवलेले आहेत ते। गाजर घेतले 1 वाटी। मी बीट घेतले मी किसून अर्ध घेतले बीट। शिमला मिरच्या घेतल्यात मी मोठ्या आकाराच्या 2। टोमॅटो घेतले 3 बारीक चिरून। मी हा फ्रोझन मटार घेतलाय 1 वाटी। फ्लावर घेतलाय मी। आता आपण ह्यामध्ये फक्त बटाटा, फ्लावर, गाजर आणि बीटरूटच घालणार आहोत शिजायला कुकरमध्ये। मी पाणी ठेवलेलं आहे, उकळी आलेली। आता आपण त्यामध्ये घालून घेऊया। बटाट्याच्या फोडी केलेल्या आहेत मी। फ्लावर, गाजर आणि मी किसून घेतलेलं आहे बीट कलरसाठी। कलर छान येतो बीट। आता आपण हे मिक्स करून घेऊया छान आणि 3 शिट्ट्या करून घेऊया आपण कुकरच्या। आता कुकर झालेला आहे आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या आहे, वाफ गेलेली आहे। आता आपण बघूया। आता आपण हे छान मॅश करून घेणार आहोत। आता हे आपण मॅशरने मॅश करून घेणार आहोत। छान शिजलेले आहे आपलं पावभाजीचं मटेरियल। हे बटाटा, गाजर, फ्लावर आणि बीट किसून घातलं होतं आपण। एवढंच उकडून घेतलेलं आहे मी कुकरला। बाकीचं आपण फोडणीतच घालणार आहोत। पॅन ठेवलेला आहे आपण। आता आपण तेल घालून घेऊया। बटर घालणार आहोत आपण फोडणीला। कांदा घालूया आपण, बारीक चिरून घेतलेला आहे कांदा। मीठ घालून घ्या थोडं ह्याच्यामध्ये। तो घालून घेतलाय आपण। मऊ पडेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं। आलं लसूण पेस्ट घालून घेऊया 1 चमचा 1.5 चमचा। मिक्स करूया। घालून घेऊया किंचित एक वाटी बारीक चिरलेली शिमला मिरची घालून घेणार आहोत। ती पण छान परतून घेऊया। ह्यातच फ्रोझन मटार हा
तो घालून घेऊ. आता आपण थोडं ह्यातच मॅश करून घेऊया. शिमला मिरची, टोमॅटो आणि मटार ह्यातच थोडं मॅश करून घेणार आहोत आपण. छान फ्रोझन मटार वापरलेला आहे, तो लगेच मऊ पडतो, लगेच मॅश होतो. झालेला आहे आता हे मॅश करून. आता आपण ह्यात मसाले घालून घेऊया. काश्मीरी लाल मिरची पावडर 2 चमचे, धना पावडर 2 चमचे, पावभाजी मसाला 1 चमचा, कस्तुरी मेथी 1 चमचा आणि मीठ घालून घेणार आहोत आपण. मिक्स करून घेऊया छान. पावभाजीचं थोडंसं पाणी घालून घेऊया, अर्धी वाटी. जे आपण फ्लावर वगैरे गाजर शिजवून घेतलं ना कुकरमध्ये, ते अर्धी वाटी पाणी घालून घेतलेलं आहे. आता आपण झाकून ठेवणार आहे 5 मिनिटं, वाफ देऊन घेऊया. आता 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण उघडून बघूया. छान कलर आलेला आहे, छान मऊ झालेला आहे. आता आपण हे मॅश केलेलं बटाटा, गाजर, बीट आणि फ्लावरचं घालून घेऊया. करून घेऊया हे छान. आपण हे हलवून घेऊया छान. आता ह्यामध्ये आपण खूप घट्ट झालेले आहे, आपण पाणी घालून घेऊया. अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आपण. मीठ घालून घेऊया. मगाशी घातलं होतं आपण कांद्यामध्ये, आता थोडं मीठ घालून घेऊया. छान हलवून घेऊया. बघा ही कशी झाली तयार आपली पावभाजी. कोथिंबीर घालून घेऊया बारीक चिरलेली वरून. लिंबू पिळून घेऊया अर्धा. घेऊया. कलर खूप छान आलेला आहे आणि वासही खूप छान येते पावभाजीचा, जशी आपण बाहेर खातो, रेस्टॉरंटमध्ये, हॉटेलमध्ये खातो तशी सेम तसाच वास येतोय. कलरही छान आलेला आहे बघा तुम्ही. आता ह्यामध्ये आपण बटर घालूया. मिक्स करून घेऊया. थोडी कोथिंबीर घालूया वरून. बघून घ्या तुम्ही किती छान आपली पावभाजी तयार झालेली आहे. ही आपली पावभाजी तयार झालेली आहे. किती छान झाली आहे बघा, किती सुंदर वास येतोय. कलर पण खूप छान आलेला आहे. आता आपण सर्व करून घेऊया. ही अशी छान पैकी आपण पावभाजी तयार करून घेतलेली आहे. बघा तुम्ही किती छान दिसते. कलर किती सुंदर आलाय आणि वासही खूप छान पावभाजीचा येतोय. असे पाव मी बटर लावून गरम करून घेतलेले आहे. कांदा, लिंबू, परत कोथिंबीर, मस्त बटरचा क्यूब टाकलेला आहे छोटा आणि सुंदर टेस्टी अशी पावभाजी तयार केलेली आहे. तुम्हाला आवडली तर तुम्ही सुद्धा करा. संगीताज किचन वाईफ्सला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक्स करा आणि
कमेंट करा छान छान तुम्हाला आवडली असेल तर. थँक्यू.